नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट 2025, म्हणजे आपला कॅप राऊंड 3 जो होता त्याची आज अलॉटमेंट डेट आहे। ओके, आता अलॉटमेंटचा टायमिंग जर सांगायचं म्हटलं तर अलॉटमेंट ही दिवसामध्ये कधी पण होऊ शकते। म्हणजे आपली कॅप राऊंड 2 ची जी अलॉटमेंट आहे तर ती दुपारी झाली, बरोबर 12-1 सुमारास। आणि त्याच्यानंतर आपली जी कॅप राऊंड 1 ची जी अलॉटमेंट होती तर ती संध्याकाळी झाली, 7-8च्या नंतर। तर ही जी अलॉटमेंट आहे कॅप राऊंड 3 हिचं काही स्पेसिफिक टायमिंग नाही, पण आजच्या दिवसामध्ये कधीही तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये किंवा आपल्या वेबसाईटवर तुम्हाला दिसू शकतो कॅप राऊंड 3 चं अलॉटमेंट स्टेटस। तुम्ही तिथं जा, तुम्हाला अलॉटमेंट स्टेटस तुमचं दिसेल। ओके, तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये अलॉटमेंट मिळणार आहे। म्हणजे कसं, समजा तुम्ही कॅप राऊंड 1 पासून ट्राय करत आलात, बेटरमेंटसाठी ट्राय करत आलात, तर तिथे तुमच्याकडे एक अलॉटमेंट असणारच। त्याचबरोबर समजा ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत अलॉटमेंट मिळली नव्हती तर त्यांनी समजा जर व्यवस्थित लिस्ट फिल केली असेल, ओके, आता कारण तुम्हाला अनुभव तर आलेला आहे, कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला मिळलं नाही, तुमच्याकडून मिस्टेक झाल्या, ठीक आहे, तुम्ही कॅप राऊंड 2 साठी त्यासाठी बेटर ट्राय केला, तिथे समजा थोड्याशा मिस्टेक झाल्या, पण कॅप राऊंड 3 मध्ये बऱ्याचशा पैकी विद्यार्थ्यांनी चांगल्या लिस्ट फिल केले, त्याच्यामुळे अलॉटमेंट सगळ्यांना मिळणार आहे। फक्त आता प्रश्न असा राहतो की समजा आपण या कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन घ्यायचं की नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये जायचं, बरोबर। आता नेक्स्ट जो आपला कॅप राऊंड असणार आहे तो कॅप राऊंड 4 असणार आहे। ओके, आता त्याच्याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात मिसकन्सेप्शन आहेत किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 4 चे रूल्सच माहित नाहीत। ओके, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करणार आहे। आणि हा व्हिडिओ सविस्तर तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला एक निर्णय घेण्यासाठी भरपूर हेल्पफुल पडेल की तुम्हाला आता ऍडमिशन घेतलं पाहिजे की पुढे गेलं पाहिजे। म्हणजे यामध्ये मी केसेस सांगणार आहे की कोणत्या विद्यार्थ्याने सध्या ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि कोणत्या विद्यार्थ्याने कॅप राऊंड 4 साठी वाट पाहिली पाहिजे। ओके, आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात तर त्यानुसार काय असेल तुमचा अप्रोप्रिएट डिसिजन तुम्ही घ्याल। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर ठीक आहे मित्रांनो, आपण सुरू करूया। तर सर्वप्रथम कॅप राऊंड 3 चा जो रूल आहे, तुम्हाला ऑटो फ्रीजचा रूल तर माहितच असेल, वेळोवेळी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तो रूल एक्सप्लेन केलाय, जो की आहे आपल्या या कॅप राऊंड 3 मध्ये जर तुम्हाला पहिल्या 6 प्रेफरन्सेस पैकी, प्रेफरन्सेस म्हणतो बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये चुकून येतं की समजा कॉलेज, कारण म्हणताना आपण जनरली कॉलेजेस म्हणतो 6 कॉलेजेस पैकी, तर असं बिलकुल नाही। पहिले जे 6 प्रेफरन्सेस आहेत म्हणजे सीओपीसीएस, पीआयसीसीएस, पीआयसीटी, आयटी, तर हे झाले तुमचे 3 प्रेफरन्स, ना की 2 कॉलेजेस। ओके, तर या पद्धतीने समजा पहिल्या 6 प्रेफरन्सेस पैकी जर तुम्हाला एखादा प्रेफरन्स अलॉट झाला, भले तो पहिला असो किंवा 6वा असो, तर तो तुमचा कॅप राऊंड 3 मध्ये डायरेक्टली ऑटो फ्रीज असणार आहे। आता ऑटो फ्रीजचा अर्थ काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायलाच लागणार आहे, बरोबर। आता जर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं नाही, जर इन्स्टिट्यूटला फिक्स टायमिंग मध्ये आपल्याला जे दिवस दिलेले आहेत समजा, तर त्या फिक्स टायमिंग मध्ये जर तुम्ही तिथं इन्स्टिट्यूटला त्या रिपोर्ट केलं नाही तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं। ती जी सीट आहे ती नेक्स्ट राऊंड साठी अवेलेबल होते आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅप राऊंडच्या बाहेर जाता याचा अर्थ काय, समजा सध्या तुम्ही 3 मध्ये तर तुम्हाला 4th तुम्हाला कॅप राऊंड 4 ला तुम्ही इलिजिबल नसतात, तुम्ही डायरेक्टली समजा काय असेल स्पॉट राऊंड असो किंवा इन्स्टिट्यूशनल, हे दोनच ऑप्शन तुमच्या पुढे राहतात ऍडमिशन घेण्यासाठी। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष देऊन काम करा की समजा जर तुम्हाला 1 ते 6 मधील जर एखादा प्रेफरन्स अलॉट झाला असेल तर भले ते कोणतंही कॉलेज असो आणि कसंही असो, तुम्हाला ते घेणं गरजेचंच आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फिक्स टाइम पिरियड मध्ये काय असेल ते तुम्ही तिथं रिपोर्ट करा। त्याचबरोबर आता ज्या विद्यार्थ्यांना समजा 6च्या नंतरचे प्रेफरन्सेस अलॉट होते, म्हणजे त्यांच्या हातामध्ये असेल की समजा इथं ऍडमिशन आता घ्यायचं की नेक्स्ट राऊंड मध्ये जायचं, तर त्यांच्यासाठी आपण थोडंसं डिस्कस करूया। तर मित्रांनो, हे पहा, कॅप राऊंड 3 जो असतो, ओके, आता जनरली कॅप राऊंड 3 जो असतो तो तिथं जास्त विद्यार्थी ऍडमिशन घेतात। म्हणजे सध्या आता तुम्ही जर डाटा पाहिला असेल तर एक 50%, 40-50% विद्यार्थ्यांचे सध्या ऍडमिशन झाले, बाकी सगळे विद्यार्थी बेटरमेंट करतात, बरोबर। पण सध्या कॅप राऊंड 3 मध्ये शक्यता आहे, म्हणजे घेतातच प्रत्येक वर्षी, शक्यता आहे की भरपूर सारे विद्यार्थी कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन घेतील। कारण तुम्ही जर एक विचार केला असेल, जर तुम्ही व्यवस्थित जर टाइम टेबल जर पाहिलं असेल तर समजा कॅप राऊंड 1 ला आपल्याला किती दिवस होते ऍडमिशन घ्यायला, 3 दिवस, बरोबर। कॅप राऊंड 2 ला आपल्याला 3 दिवस होते, पण कॅप राऊंड 3 चं जर टाइम टेबल तुम्ही पाहिलं तर कॅप राऊंड 3 साठी आपल्याला 4 दिवस ऍडमिशन घ्यायला। 4 कोणते दिवस आहेत, 22, 23, 24 आणि 25, या 4 दिवसामध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचं इन्स्टिट्यूटला। आता हा एक दिवस का वाढवून दिला, कारण बरोबर आहे, सीईटी सेलला पण माहिती की या राऊंड मध्ये जास्ती मुलं ऍडमिशन घेणार आहेत। आता जास्ती मुलांनी जर ऍडमिशन घेतलं तर परिणामी काय होणार की ज्या कॉलेजकडे सीट्स आहेत, बरोबर, ज्या वॅकंट सीट होत्या तर त्या फिल होणार आहेत, म्हणजे परिणामी एक थोड्याशाच वॅकंट सीट कॅप राऊंड 4 साठी राहणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आताच एक कन्सिडर करून चाला की कॅप राऊंड 4 मध्ये तुम्हाला बेटरमेंट मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे थोडक्यात भरपूर कमी असतात। आणि लास्टचा जो राऊंड असतो कॅप राऊंड मध्ये, आता इथून अगोदर समजा 3च राऊंड होतं, त्याच्यात लास्टचा जो राऊंड होतो त्याच्यात भरपूर कमी मुलांचं बेटरमेंट होतं। असं नाही की बेटरमेंट होत नाही, ठीक आहे, एखाद्या अर्ध्या मुलाचं जर समजा ऑटो फ्रीज जर झालं असेल कोणाचं, त्याची सीट जर कॅन्सल झाली असेल त्याच्यामुळे बेटरमेंट होऊ शकतं,
म्हणजे असं तोटा कोणता नाहीये की तुम्ही कॅप राऊंड 4 मध्ये जाल. पण समजा तुमचा आता बरेचसे विद्यार्थी समजा ज्यांनी सेकंड इयर मध्ये ऍडमिशन घेतलं असेल तर त्यांचे काही कॉलेजेस पण सध्या सुरू होत आहेत. म्हणजे बरेचसे कॉलेजेस 21 पासून सुरू होत आहेत किंवा काही काही कॉलेजेसने डेट दिली की ते 25 पासून सुरू करणार आहे. तर तुमचं अकॅडमिक लॉस व्हायला नको. आणि ठीक आहे ना, म्हणजे जास्त एका थोड्याशा होप पाहिजे तुम्ही समजा जर एवढं एक्सटेंड करत असाल तर हे काही बरोबर नाहीये. म्हणजे समजा जर तुम्हाला मना समाधानकारक जर कॉलेज तुम्हाला लागलं असेल, समजा अलॉट जर होईल, समजा तुम्हाला समजेलच कोणतं अलॉटमेंट होते किंवा समजा तुमची बेटरमेंट जरी नसेल झाली, कॅप 1 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज लागलं असेल, सेकंड मध्ये तुम्ही गेला बेटरमेंट नाही झाली, थर्ड मध्ये समजा जर आज जरी तुमची बेटरमेंट नाही झाली तर मग तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, असं काही हरकत नाही. नेक्स्ट पण जाऊ शकता. पण नेक्स्ट जायला मी तर तुम्हाला सांगेल की बाबा खूप म्हणजे हे आणि म्हणजे एक पॉसिबिलिटी कमी आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची एक गोष्ट म्हणजे काय आहे की सध्या तुमच्याकडे एक टाइम आहे की तुम्ही थांबवू पण शकता आणि पुढे पण जाऊ शकता. पण ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड 4 ची अलॉटमेंट तुम्ही हातात घेता तर त्यावेळेस तुमच्याकडे एकच ऑप्शन असतो, तो म्हणजे ऍडमिशन घेणं. बरोबर, कारण कॅप राऊंड 4 ला ज्या प्रत्येक जे सीट असतं किंवा प्रत्येक जो प्रेफरन्स असतो तो ऑटो फ्रीज होत असतो. बरे तुम्ही 100 जरी प्रेफरन्स एंटर केले असतील तर 99 वर जरी लागला तरी तो तुमच्या कॅप राऊंड 4 मध्ये ऑटो फ्रीज होणार आहे. आता ऑटो फ्रीज होणार आहे, मग याचा आणि ऍडमिशनचा काय संबंध? म्हणजे आता याच्या अनुषंगाने आपण विचार करू की समजा कॅप राऊंड 4 साठी आपल्याला दिवस किती आहेत ऍडमिशन घ्यायला? 3 दिवस आहेत. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 4 मध्ये अलॉटमेंट झाली, ठीक आहे, त्याला ऍडमिशन पण घ्यायचं, त्याची काय तयारी झालेली आहे, सगळी तयारी पण झालेली आहे ऍडमिशनची, पण समजा त्याला कॉलेजमध्ये रिपोर्ट करणं जमलं नाही. समजा आता विद्यार्थी जे असतात समजा पुण्यासारख्या ठिकाणी येतात भरपूर सारे विद्यार्थी, पण ते कुठून कुठून येतात? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. म्हणजे समजा आता सध्या जे वेदर चालू आहे बाहेर, समजा पाऊस वगैरे, तर त्यामुळे समजा तुमचं जर मिस झालं अलॉटमेंट, समजा मिस झालं जर ऍडमिशन घेणं, तर ती गोष्टीची रिस्क नकोय. आपल्याकडे कमीत कमी एक चान्स पाहिजे की नेक्स्ट मध्ये जाऊ. ते दिवस जे असतात आपल्या ऍडमिशनचे ते एक्सटेंड करण्यासाठी आपल्याकडे चान्स पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ट्राय करा की तुम्ही कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन घ्या. ठीक आहे, जर तुम्हाला समाधानकारक कॉलेज लागलं असेल तर कॉंग्रॅच्युलेशन. पण जर समजा समाधानकारक कॉलेज नसेल तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही स्पॉट राऊंड साठी एलिजिबल होऊ शकता. बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये डाऊट असतो की स्पॉट राऊंड साठी जाण्यासाठी आपल्याला 4 राऊंड पर्यंत जावं लागतं का? तसं बिलकुल नाही. ज्या विद्यार्थ्याने पहिल्या राऊंड मध्ये जरी कॉलेज घेतलं असेल, म्हणजे ऍडमिशन जरी घेतलं असेल फर्स्ट राऊंड मध्ये, तरीही तो स्पॉट राऊंड असो, ILS राऊंड असो, सगळ्या गोष्टीसाठी एलिजिबल असतो. त्याच्यामुळे हा विचार तुम्ही मनातून डोक्यातून काढून टाका की समजा तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये जाता येईल की नाही. सर्व विद्यार्थी ज्यांच्याकडे EN-ID आहे, EN म्हणजे तो आपला रजिस्टर्ड ID, ज्याने सीईटीच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यांना प्रत्येकाला स्पॉट राऊंड असो, ILS राऊंड मध्ये जाता येतं. बरोबर, आता तुम्हाला तर समजलं असेल की ऍडमिशन घ्यायला पाहिजे. समजा बरेचसे विद्यार्थी घेणार आहेत कारण सीईटी सेलने पण त्या पद्धतीने टाइम टेबल डिझाईन केले. पण एक कुठंतरी होप आहे आपल्याला की चौथ्या राऊंड मध्ये आपण का जायला पाहिजे, तर ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. जर तुम्हाला समजलं तर ठीक आहे. आता विचार करा, समजा आता एखादा विद्यार्थी आहे, त्याला PICT लागले किंवा COEP लागले. बरोबर, आता तो विद्यार्थी कोणता आहे की आता समजा ऑल इंडियाचा विद्यार्थी, म्हणजे ऑल इंडिया म्हणजे काय, तर जेई थ्रू ऍडमिशन घेणारा विद्यार्थी आहे. बरोबर, जेई थ्रू ऍडमिशन घेणारा तो विद्यार्थी आहे. समजा त्याला आता सोबतच आपले जेईचे राऊंड सुद्धा सोबतच चालू आहेत आपल्या बरोबर, त्यांची पण अलॉटमेंट चालू आहे. तर समजा त्या विद्यार्थ्याला COEP पेक्षा जर बेटर ऑप्शन तिकडे लागला तर तो विद्यार्थी नक्कीच इकडनं तिकडे स्विच करणार आहे. बरोबर, पण परिणामी त्याची जी सीट आहे सध्या ऑटो फ्रीज झाली. आता ऑटो फ्रीज का म्हणतोय मी तुम्हाला, कारण जे COEPचं असेल, समजा COEP CS जर असेल, त्याचं COEP ENTC जर त्याचं असेल, तर ते पहिल्या 6 ऑप्शन मध्येच येणार थर्ड राऊंडला. आणि आज जर समजा त्याची अलॉटमेंट झाली तर त्याला ते ऑटो फ्रीज होणार. परिणामी त्याला स्विच करायचं, कारण त्याला तिकडे जायचं, तर त्याच्यामुळे तो हे ऍडमिशन घेऊ शकणार नाही. म्हणजे परिणामी जी होईल ती सीट वॅकंट राहणार, म्हणजे वॅकंट म्हणजे थोडक्यात ती कॅन्सल होणार आणि ती कॅप राऊंड 4 साठी आपल्याला अवेलेबल राहणार. परिणामी होईल काय, तर PICT चे विद्यार्थी COEP मध्ये जातील. समजा बेटरमेंट साठी त्यांनी ट्राय केलंय, त्याच्यानंतर VIT पुन्हा PICT मध्ये, म्हणजे असं जम्पिंग होऊन समजा तेवढी एक होप आहे या नवीन रुल्स मुळे. पहिले कसं व्हायचं, पहिले जास्त असं शिफ्टिंग होत नसायचं कारण पहिलाच ऑप्शन ऑटो फ्रीज असायचा. पण या नवीन रूल मुळे हा कुठेतरी एक होप तयार होती की समजा तुमची कॅप राऊंड 4 मध्ये जम्पिंग होऊ शकते. पण याची जास्त पॉसिबिलिटी नाहीये, कारण असे विद्यार्थी थोडेसे कमी असतात. बरोबर, तर त्याच्यामुळे तुम्ही विचार असा करू नका की आपले डायरेक्टली जम्पिंग होईल, या आशेवर तुम्ही बसू नका. कॅप राऊंड 3 मध्ये नक्कीच तुम्हाला 4 दिवस ऍडमिशनला मिळेल. त्याच्यामुळे ऍडमिशन घ्या. तुमचं जी अकोमोडेशनची फॅसिलिटी असेल, समजा तुम्ही जिथं राहण्यासाठी तुम्ही जागा शोधताय, PG असेल वगैरे, PG वगैरे असेल, ती व्यवस्थित पहा, तिथं सगळं सेट करा, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली रेडी टू कॉलेज, म्हणजे ज्या पद्धतीने तुमचं स्टेटस तुम्ही तयार करून ठेवा आणि व्यवस्थित तुमची इंजिनिअरिंगला सुरू करा. त्याच्यामुळे आता काही हरकत राहणार नाही. हरकत म्हणजे मनात रिग्रेट राहणार नाही की तुम्ही कॅप 3 ला ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर कॅप 4 ला तुम्हाला बेटर सीट भेटले. तसं काही नाही, बेटरमेंट जास्त होत नाही. बरोबर, आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वॅकन्सी मॅट्रिक्स पाहता
तर वॅकन्सी मॅट्रिक्स मध्ये तुम्ही पाहत असाल हार्डली कॉलेज जे टॉप कॉलेज आहे त्यांची एखादी सीट कुठं वॅकंट असते, बरोबर. मग त्या गोष्टीमुळे आपण मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो की त्यांनी कॅपराउंड 3 मध्ये ऍडमिशन घ्यावं. कारण कसं असतं त्यांना चान्स असतो ना, जोपर्यंत ते इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करत नाही तोपर्यंत ते फ्रीज किंवा बेटरमेंट करू शकतात, बरोबर. आणि तिथंच जाऊन तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट करा. म्हणजे समजा कॅपराउंड 3 मध्ये जरी एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं असेल ना, तर त्यांनी अगोदर सिलेक्ट करू नका. ते ऑप्शन आहेत ना, आता 4 दिवस आहेत ते ऑप्शन सिलेक्ट करायला आपल्याला. तर अगोदर सिलेक्ट करू नका. एकदा इन्स्टिट्यूटला जा तुम्ही, तिथं त्यांना सगळ्या काय असेल तुम्हाला किती फीज भरायची काय ते विचारा, आणि ते विचार सगळी माहिती घेतल्याच्या नंतर तुम्ही फ्रीज किंवा बेटरमेंट चूज करा. नाहीतर असं व्हायला नको की तुम्ही घरनच जाताना फ्रीज किंवा बेटरमेंट फ्रीज चूज करून जाणार, आणि त्या ठिकाणी जाऊन समजा तुम्हाला ती जर बोलले एवढी एवढी फी जास्त आहे, किंवा समजा तुमची जी पेमेंट मेथड असेल ती जर त्यांनी स्वीकारली नाही, तर तुमचा तिथं गोंधळ उडायला नको. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक ऑप्शन पाहिजे, ठीक आहे आज जर झालं ऍडमिशन तर ठीक आहे, नाही तर आपण नेक्स्टला पण जाऊ. असं काही घाबरायची गरज नाही, रिस्क घ्यायची नको आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे या गोष्टीचा नक्की तुम्ही विचार करा. आणि ठीक आहे समजा जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत, तो तुमचा एक ट्राय म्हणजे एक लास्टची तुमचं जे रिग्रेट नको राहिला, या गोष्टीमुळे तुम्ही कॅप 4 मध्ये जाऊ शकता. फक्त लक्षात ठेवायचं की कॅप 4 आपला ऑटो फ्रीज असणार आहे, कोणताही ऑप्शन असू द्या, आणि त्या 3 दिवसाच्यात आपल्याला तिथे ऍडमिशन घ्यायचंय. त्याच्यामुळे सगळी जी पूर्वतयारी आहे, सगळी जी माहिती आहे ती आपण घेऊन ठेवली पाहिजे. ओके, नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने ऍडमिशन घ्याल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा आवडलाही असेल. त्याच्यामध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.